विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आता राज्यात 2022-23 या वर्षासाठीची पोलीस भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचण्या या आजपासून सुरू होत आहेत। पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने उमेदवार शारीरिक परीक्षा देण्यासाठी रांगा लावून उभे आहेत। पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे। सकाळी 6 वाजल्यापासूनच या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकता की मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावरती आहे आणि याच मैदानावरती कारागृह आणि शहर पोलीस दलाची जी भरती प्रक्रिया आहे ती पार पडली जात आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये 754 जागेंसाठी ही भरती होत आहे। त्यामध्ये शहर पोलीस असेल, ग्रामीण पोलीस असेल, रेल्वे पोलीस असेल आणि कारागृह पोलीस अशा 4 घटकांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की सकाळपासूनच विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसवलं जात आहे। ज्या तरुणांनी या भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्यांनाच या ठिकाणी मैदानामध्ये प्रवेश देण्यात येत आहे आणि अशा पद्धतीने ही भरती जी आहे ती पुढचे 45 दिवस सुरू राहणार आहे आणि प्रत्येक दिवशी 2000 उमेदवार या ठिकाणी भरतीसाठी दाखल होतील। रामनाथ ढाकणे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। ठाणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण पोलीस या दलामध्ये शिपाई, वादक आणि वाहन चालक अशा एकूण 805 जागांसाठी 76,624 उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत। तर नाशिकमध्ये सुद्धा पोलीस आयुक्तालयातील 118 रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी 7,717 जणांचे अर्ज आलेले। 29 जूनपर्यंत 16 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पोलीस भरती प्रक्रिया पार पडेल। भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे। तुम्हाला तर घेतो बसा ना काम। आपण या 3 दृश्यांतनं पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये, यवतमाळमध्ये आणि वाशिममध्ये आता पोलीस मेगा भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आज शारीरिक चाचणी या सर्व उमेदवारांची होती आणि यासाठी सकाळपासूनच सर्व इच्छुक उमेदवारांनी रांगा लावलेल्या आहेत। अत्यंत कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था सुद्धा इथे आहे। प्रत्येक उमेदवाराचे कागदपत्र सुद्धा तपासले जात आहेत। 45 दिवस ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेल।